एक मिनिट. हा फोन नका बोला ना आज या ठिकाणी होत असलेल्या संतोष डिजिटल टर्बो यांचा शुभारंभ कार्यक्रम आज होत आहे. हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आम्ही महाराष्ट्रभर आम्ही सर्व्हिस देत आहोत. परंतु 20 वर्षाची सर्व्हिस आमची ही सर्व्हिस आपल्या छत्रपती संभाजीनगरला चांगल्या प्रकारे देण्याची आमची इच्छा होती. त्या अनुषंगाने MIDCची जागा मिळाल्यामुळे आम्हाला चांगली दिल्ली मुंबई इंडस्ट्री बॉर्डर इथं लोकोद्योग इथं होत आहे. त्या अनुषंगाने आमची ही एक मोठी संस्था इथं आपण आज ओपन करत आहोत. हा याचा उद्देश असा आहे की आपल्या येणाऱ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एक मदत व्हावी व छत्रपती संभाजीनगरचं नाव हे जागतिक लेवलला जावं अशी आमची इच्छा. सर, याच्यापूर्वी आपण कोणता व्यवसायात होता आणि हा व्यवसाय सुरू करण्याचा उद्देश काय नेमका? मी एक शेतकरी कुटुंबामध्ये आलेलो आहे. एका शेतकरी कुटुंबामध्ये व्यवसाय करताना काय अडचणी येतात हे मी बघितल्या होता. आणि हे करत असताना नोकरी करत असताना कुठेतरी धीरूभाई अंबानीचं एक हे होतं की धीरूभाई अंबानी जर पेट्रोल पंप काम करणार म्हणून जर उद्योजक होऊ शकतो तर आम्ही का होऊ शकत नाही. म्हणून माझं ध्यान घेतला. मला नोकरी करणाऱ्यांनी नोकरी देणारं व्हायचं होतं. त्या उद्देशाने ही संस्था चालू केली. आणि छोटंसं वटवृक्ष आमचे कावले पाटील फॅमिली हे अंकुश कावले यांच्या साथीने व आमचे जे 150 लोकांची टीम आहे ती शेतकरी कुटुंबातली कमी शिकलेली मुलं आहे. परंतु त्यांच्या आधाराने त्यांच्या आधारस्तंभाने ही संस्था ही पूर्ण महाराष्ट्र आणि भारतावर प्रसिद्ध झालेली आहे. आणि आम्ही ह्या जागतिक लेवलचा हा वारसा आम्ही 100% पुढे चालू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकरी कुटुंबातले किंवा गरीब घरातल्या मुलांना सर्व जाती धर्माला आपली संस्था नोकरी देईल अशी आम्ही आशा बाळगतो. आज छोट्याशा रोपट्यामधून आज इथपर्यंत काय संघर्ष करावा? संघर्ष तर करावा लागतो. पण गॅस जर असला निश्चित जर असलं तर माणूस 100% अचिव्हमेंट करू शकतो, त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. परंतु तो ध्येय वेगळा पाहिजे, झपाटलेला पाहिजे. हे त्याच्या डोक्यात असलं तरी साधा म्हणजे एक जिवंत उदाहरण म्हणजे आमची फॅमिली शेतकरी कुटुंबाची असलेले एक जिवंत उदाहरण आम्ही समाजाला दिलं आहे. एक एकत्र कुटुंब काय आहे ते समाजाला दिलेलं आहे. आणि या छोट्याशा याच्यामध्ये गावातून आलेला माणूस सुद्धा एक व्यवसाय बनू शकतो. ही आम्ही समाजाला त्यांना एक काय प्रेरणा देऊ शकतो असं म्हणू शकेल. नवीन याच्यामध्ये काय काय सुविधा उपलब्ध, नवीन टेक्नॉलॉजी काय या क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आज आपण बघतोय की रोडवर कार येणारी आहे येते कार. येणाऱ्या कारामध्ये उडती कारचा आपल्याला अभ्यास करायला लागणार, उडती कार आपल्याला बनवावं लागतं, उडती कारचा आपल्याला सेवा द्यावा लागणार आहे. त्या पद्धतीने आमची ही संतोष डिजिटल टर्बोची संस्था आहे ही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मदत करणार. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. तर जे व्यवसाय सुरू करतात त्यांना तुम्ही काय संदेश देणार? मी सगळ्यांना एकच संदेश तुमच्या आतमध्ये जर दडलेलं काही असं उद्योजक बनण्याचं नोकरी देणारं तर 100% दिवस आपण अचिव्हमेंट करू शकतो. आणि ही जी टीम आहे शेतकरी कुटुंबातले मुलं कमी शिकलेलं असं सुद्धा त्या लोकांची साथ जसं छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे आहे त्यांचा प्रेरणा घेऊन जर त्यांचे रांगले लोक जर पूर्ण छत्रपती स्वराज्य निर्माण करू शकतो तरी संतोष डिजिटल संस्था का मोठं होऊ शकत नाही ही प्रेरणा आम्ही समाजाला देऊ शकतो, तरुणांना देऊ शकतो. या व्यवसायातून आपण किती लोकांना रोजगार उपलब्ध करू? आतापर्यंत आमच्याकडे 150 लोक आहे. सर्व
शेतकरी कुटुंबातले गोरगरिबाचे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. चालेल, आपलं नाव सर? आम संतो रिअल डायरेक्टर कॉलेज